नमस्कार. चला बघूया आज रविवारी आपलं काय जेवण आहे. तर इथे आहे हा फोडणीचा भात. तर मी इथे फोडणीचा भात असा केलेला आहे. रात्रीचा जो भात उरला होता त्याला लसणीची फोडणी, लसूण आणि हळदीची फोडणी दिलेली आहे आणि असा फोडणीचा साधा भात आहे. याच्यात बघूया मोठ्या टोपामध्ये काय आहे. तर या मोठ्या टोपामध्ये बघा, ही आहे मस्तपैकी चिकन बिर्याणी. तर अशी ही चिकन बिर्याणी आम्ही बनवलेली आहे. ही बघा चिकन बिर्याणी. पप्पांना जेवण वाढलं ना, त्यामुळे थोडी ती कमी झाली आहे. ही बघा मस्त बासमतीचे मोठे दाणे, अशी लेअरची बिर्याणी केलेली आहे. मध्ये बघा पिवळा कलर दिसतो आहे, सफेद रंग दिसतो आहे भाताचा, कोथिंबीर आहे, अशी छान चिकन बिर्याणी आहे. आता झाकण ठेवल्यावर इथे बाजूला काय माहिती आहे का, बाजूला हे ते मस्त तर्रीदार चिकनचं कालवण आहे. मस्त पिण्यासारखं, पिण्यायोग्य. म्हणजे आम्ही ना, समजा जर बिर्याणी थोडी कोरडी झाली असेल तर आम्ही साईड बाय साईड अशी चिकन करी किंवा चिकन रस्सा म्हणा आम्ही करून ठेवतो. ज्यांना प्यायचं आहे किंवा ज्यांना चिकन बिर्याणीबरोबर रस्सा घ्यावासा वाटतो तर ते घेऊ शकतात, तिथे ते घेऊ शकतात. तर असा हा आमचा पिवळा भात तयार आहे. पिवळा फोडणीचा भात तयार आहे. रस्सा तयार आहे. बघा किती छान रंग आलेला आहे रश्श्याला. आमच्या तर्रीदार मस्त रस्सा झालेला आहे. तर आज रविवार असल्यामुळे आमचा हा रविवारचा बेत आहे. झाकण ठेवते मी आता रश्श्यावरती. आणि इथे बघा आमच्या भिंतीवर आहे ना, आमच्या छोट्या विहाने मेरी क्रिसमस असं चित्र काढून ठेवलेलं आहे. आणि इथे बघा, इथे काय एक छोटंसं घर केलं आहे आणि हा आहे स्नोमॅन. म्हणजे असं स्नोमॅन बनवलं आहे त्याने आणि तो स्नोमॅन आहे विहानने बनवलेला. तर आणि हे घर आहे स्नोमॅन, म्हणजे स्नोबन म्हणून त्याने साईडने कापूस लावलेला आहे. कापसाचा त्याने स्नोमॅन बनवलेला आहे. आता असं आमचं विहान आता संध्याकाळ झालेली आहे, आलेले आहेत. आजोळी गेले होते ना बारशासाठी, ते आता परत घरी आलेले आहेत. संध्याकाळी 7:30 वाजता हे लोक घरी आलेले आहेत आता रिटर्न. बारशाला मामाकडे गेले होते ना, ते आता बारसं करून ते संध्याकाळी रिटर्न आलेले आहेत. इथे बघा त्याचे पप्पा मस्ती करतात त्यांच्यासोबत. टी व्ही लावलेला आहे आणि तो टी व्ही बघत समोर उभा आहे. आणि आहान खाली बसून शूज काढतोय. थंडी असल्यामुळे दोघांनी छान गरम कपडे घातलेले आहेत. मस्त रंगीबेरंगी अशी गरम कपडे घातलेले आहेत. आणि आता असं झालं आहे, विहान बसलेलं आहे आणि आहान इथे काहीतरी फोडतोय. तर काय फोडतोय, तर आमच्या मामाच्या मुलीचं लग्नाच्या बोलणीची मीटिंग होती. तर त्या मीटिंगसाठी हा खाऊचा बॉक्स दिलेला आहे. स्वीटचं काहीतरी स्वीट आहे त्याच्यामध्ये. तर काय आहे ते आता आपण बघूया. इथे आहान ना काय करतो आहे, तो खोलण्याचा प्रयत्न करतो आणि मी त्याला खोलता येत नाही म्हणून मी बघते इथे. तर ही मी आहे आणि मी बघितलं उघडून बॉक्समध्ये. तर आहे एक समोसा आहे, ढोकळा आहे, एक गुलाबजाम आहे आणि सॉस. असं बॉक्स दिलेले आहेत सगळ्यांना. मीटिंगमध्ये वाटलेले होते, म्हणजे लग्नाची बोलणी तिच्या चालू होती ना, तर त्या संदर्भात मीटिंग होती. तर त्या मीटिंगमध्ये माझे मम्मी पप्पा गेले होते. तर त्यांनी हा बॉक्स आणलेला आहे खाऊचा. त्याच्यामध्ये समोसा, ढोकळा आहे, असा खाऊ आहे. तर आता आहानला ना आता आम्ही त्याला खाऊ नको सांगतो, कारण आता जेवणाची वेळ झाली होती. तर आता इथे मामीने काय केले, लाडू पाठवलेत. हे बघा, हे आहेत डिंकाचे लाडू. ह्या जो उभा डबा आहे त्याच्यात आहे डिंकाचे लाडू. बघा छान ड्रायफ्रूट वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि हे आहेत मेथीचे लाडू. छान मस्त असे मेथीचे लाडू. आणि ऑर्डर घेते हा, जर तुम्हाला ऑर्डर हवी असेल, जर कोणाला मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू बनवून हवे असतील तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही DM करू शकता, डायरेक्ट मेसेज करू शकता. तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल, मेथीचे लाडू म्हणा, डिंकाचे लाडू म्हणा, तर असे ती ऑर्डर घेत असते.
तर अशा पद्धतीने आपला हा आजचा संडे स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला, रविवारचा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या मामीला लाडवांची ऑर्डर द्यायला विसरू नका. नक्की आठवणीने द्या. डायरेक्ट मेसेज करा कॉमेंटमध्ये. मला कोणाला जर हे लाडू हवे असतील बनवून तर अगदी पाव किलोपासून ते 1 किलोपर्यंत तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे असतील तेवढे बनवून घरपोच ऑर्डर देऊ शकतो. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू. आता मी झाकण लावते मेथीच्या लाडवांना आणि या डिंकाच्या लाडवांना पण. चला टाटा, बाय बाय, धन्यवाद.